महापालिका 2026 निकालाची धुरळ खाली बसत नाही तोपर्यंत आता मुंबईच्या सत्ता स्थापनेला आता वेग आलेला आहे। फोडाफोडीची राजकारणी हॉर्स ट्रेडिंगची भीती लक्षात घेता राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले जे नगरसेवक आहे ह्या मुंबईच्या ताजलँड या हॉटेलमध्ये ठेवलेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार जेवढे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत त्यांना ह्या ताजलँड हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे। महत्त्वाचं म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार विजयानंतर लगेचच सर्व नगरसेवकांना एकत्र करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। मुंबईच्या राजकारणात किंग मेकर ठरलेल्या एकनाथ शिंदे यांनी आपले आमदार आणि आता नगरसेवकांची ही मोठ्या प्रमाणात किल्लेबांधणी केलेली आहे। महापौरचा जोपर्यंत हा जो महापौरचा निवडीपर्यंत जी सत्तेचा पेच जोपर्यंत सुटत नाही हे नगरसेवक याच ठिकाणी वास्तव्य करण्यात असल्याची माहिती मिळते। विरोधातून सतत होणाऱ्या संपर्क हाणून पाडण्यासाठी हा जो प्रयत्न ठेवलेला आहे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये केलं। शिंदे गटाने अनेक नगरसेवक मूळचे हे शिवसेनेचे असल्यामुळे पुन्हा त्यांना आपल्याकडे खेचण्याचा हा एक ठाकरे गटाचा प्रयत्न असू शकतो। तर आपला जो मित्र पक्ष आहे त्यांची काही रणनीती आहे असं त्यांनाही एक अंदाज व्यक्त केला जातो। 85 जागासह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे। बहुतांशी त्यांना शिंदे गटाच्या 29 नगरसेवकाची गरज आहे। महापौर पदाची वाटाघाटीत आपले पार्टे जड ठेवण्यासाठी आणि भाजपकडून कोणत्याही प्रकारची दबाव येऊ नये म्हणून शिंदेनी आपले नगरसेवक ह्या जे ताजलँड हॉटेल आहे तिथे ठेवलेला आहे। शिवाजी काळे सोबत मी धीरज गुरव, टॉप न्यूज मराठी, मुंबई। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।